सार्थ श्री दासबोध दशक 16वा समास 10वा गुणभूत निरूपण. श्रीराम समर्थ. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे. श्रोता वक्तयास बोले, भूतांचे महिमे वाढविले, आणि त्रिगुण मोठे केले सांगा स्वामी. अंतरात्मा पाचवे भूत, त्रिगुण तयाचे अंगभूत, सावध करुनिया चित्त बरे पहावे. भूत म्हणजे जितुके झाले, त्रिगुण जात्या झाल्यात आले, इतुके न मूळ खंडले आशंकेचे. भूता वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळे एक काही घडेची ना. आत्म्याचे नी झाला पवन, पवनाचे न प्रगटे अग्न, अग्निपासून जीवन ऐसे बोलती. जीवन अवघे डबाबिले, ते रवी मंडळे आळले, वन्ही वायोचे न झाले भूमंडळ. वन्ही वायो रवी नसता, तरी होते उदंड शीतळता, ते शीतळते मध्ये उष्णता येणे न्याये. आवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे फापावले, देह मात्र तितके झाले वर्मा करिता. आवघे शीतळची असते, तरी प्राणी मात्र मरोनी जाते, अवघ्या उष्णेची करपते सकळ काही. भूमंडळ आळून गोठले, ते रवी किरणे वाळून गेले, मग सहजची देवे रचले उपायासी. म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतळ शीतकाळ जाणावा. शीतकाळे कष्टले लोक, करपून गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे. त्याही मध्ये प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, शीतकाळ उष्णकाळ निर्माण केले. ऐसे कामागे केले, विले नेने मस्त लाविले, येणे करिता जगले प्राणी मात्र. नाना रसे रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. देह मूळ रक्त रेत, त्या पाचे होती दात, ऐसीच भूमंडळी प्रचित नाना रत्नांची. सकळांसी मूळ जीवन बांधा, जीवने चाले सकळ धंदा, जीवने विण हरिगोविंदा प्राणी कैसे. जीवनाचे मुक्ता फळ, शुक्रासारखे सुढाळ, हिरे माणके इंद्रनीळ ते जळे झाले. महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमूची आघवा, वेगळ वेगळू निवडावा कोण्या प्रकारे. परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक, जनामध्ये तार्किक लोक समजती आघवे. आघवे समजले हे घडेना, शास्त्रांशी पडेना, अनुमाने निश्चय होईना काही एक. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू न शके वाचे, वेद विधी तेही काचे देवे वीण. आत्मा राम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके विण धुळी होय सर्वत्रांची. जेथे आत्मा राम नाही, तेथे उरो न शके काही, त्रैलोकीचे प्राणी सर्वही प्रेतरूपी. आत्मा नसता येती मरणे, आत्म्या वीण कैचे जिणे, धरा विवेक समजणे अंतर्यामी. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्या वीण कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. उपासना प्रगट झाली, तरी हे विचारणा कळली, याही कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने वीण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. समर्थांची नाही पाठी, तयास भलताच कुटी, या कारणे उठाउठी भजन करावे. भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10वा.
श्रीराम श्रीराम श्रीराम.